समीर टॉस जिंकला निर्णय. आम्ही बॅटिंग घेऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला बॅटिंगसाठी. विक्रम जास्त वेळ घेणार नाही कारण मैदान खाली आहे, त्यामुळे नंतर चर्चा करूयात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नाणेफेकीचा कौल जिंकलाय जयू दुर्गेश इलेव्हन याने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय साई चरणला. चांगली मॅच यानंतरची सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. धन्यवाद. चला दुसरी मॅच चालू होईल आणि त्या मॅचला सुरुवात होईल. त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मृदुल मेहर यांचा. आम्हा फिकीर कशाची नाही रो माझी एकविरा पाठीशी हाय. येस थँक्यू. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. टीम साईचरण, जय दुर्गेश आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. चला मॅचला सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कोळी लोकांचे कुलदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी ग्रुप ए आणि त्यामधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. जय दुर्गेश इलेव्हन विपक्ष टीम साई चरण. दोन सलामीवर बॅटर, एकीकडे मार्क रॉड्रिग्स, दुसरीकडे दर्शन अहिरे. त्यांना रोखण्यासाठी दुसरीकडे आपण विक्रमला पाहतोय. अतिरिक्त धाव आउटसाइड डॉपस्टमचा मारा. धफक्यावर आतापर्यंत 4 धावा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 4 धावा धफक्यावर येत आहेत. पुन्हा एकदा पाहिलं, निहाळलं आणि पुश केला जातोय. हलक्या हातानं सिंगल धाव पुन्हा एकदा धफक्यामध्ये येत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, अतिरिक्त 1 आणि त्या बळावर आतापर्यंत 5 धावा ह्या धफक्यावर आपण पाहतोय.
थँक्यू विजय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर आहेत. 2 खेळाडू मैदानात. दुसरीकडून राहुल मोरे राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आता सज्ज आहे. आजचा दिवस पहिला डे 1 आणि ज्या प्रकारचं आयोजन ज्या प्रकारचं नियोजन आपण पाहतोय, एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं. एक पिवळमय वातावरण आणि त्या पिवळमय वातावरणामध्ये ही स्पर्धा, अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धावेने आतापर्यंत धाफकावर आपण पाहायला गेलं तर 1.2 चेंडूंचा खेळ, 9 धावा धाफकावर. पहिल्या अतिरिक्त आलेलं 2 चेंडू आता होतात. 10 धावा धाफकावर आहेत. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. राहुल मोरे खऱ्या अर्थाने ह्या मैदानामध्ये अनेक वर्ष ह्या खेळाडूचं एक वेगळं वर्चस्व आहे. चांगला खेळ या मैदानामध्ये सातत्यानं आपण राहुलचा पाहिलाय, परंतु यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त टर्न आणि त्या कारणास्तव आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. पुन्हा एकदा पाहिल्या न्याहाळला सोडून दिला. अर्थातच जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय. अतिरिक्त धावेने आतापर्यंत धाफकावर 12 धावा धाफकावर येत आहेत. लोअर फुलटचा चेंडू टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या गॅदर आहे. निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 12 धावा धाफकावर येत आहेत. यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा ह्या धाफकावर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 13 धावा धाफकावर असतातच. आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. मार्क आतापर्यंत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला एक्सलेट केलं जाते. 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार. येस, थँक्यू. खोलवाटप्याचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना 17 धावा ह्या धाफकावरात. ऐकूयात एक डीजेची धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, थँक्यू. 17 धावा आतापर्यंत धाफकावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता किशन येतोय. लोअर फुलटचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगल्यारीत्या गॅदर. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना एक नवीन यंगस्टर खेळाडू आहे किशन, आणि त्याच्यावर आता तो विश्वासानं मैदानामध्ये साई चरण संघानं ती एक दिलेली संधी, परंतु त्या संधीचं आता सोनं करावं लागणार आहे. चांगल्यारीत्या गॅदर. पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत किशन 1 धाव खर्ची पडतोय. ॲक्युरेसी मैदानामध्ये आतापर्यंत दाखवतोय. लाईन, लेन, टप्पा चांगलं आहे आणि त्याला सन्मान देत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे. पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 19 धावा या धाफकावर. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 19 धावा धाफकावर येत असताना किशननं आतापर्यंत प्रभावित करणाऱ्या पहिल्या 3 चेंडूमध्ये ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आहे आणि दर्शनला आता मैदान सोडावं लागतंय. धावचीच्या रूपानं दर्शनच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. नाम आडवा
थँक्यू डीजे. 19 धावा एक गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर किशननं प्रभावित करणारं ते षटक हाताळलंय. 4 चेंडूंचा खेळ, 2 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर खर्ची पडत असताना त्या धावेंना आतापर्यंत रोख लगावलेला आपण पाहतोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये येते. 20 धावा या धावफलकावर न्यू बॅटर रोहित पाटील आहे. रोहित या खेळाडूमध्ये देखील प्रचंड मोठी क्षमता आहे. सातत्यानं लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, मैदानामध्ये क्रिकेटच्या रोहितला आपण सातत्यानं पाहिलं आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी, 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. किशन दुसरीकडे यंग टॅलेंट आहे. पहिल्या 5 मध्ये 3 धावा खर्च पडत असताना ऑनसाईडच्या दिशेनं चुकी आणि चुकीचं रूपांतर, येतोय चेंडू सीमारेखाबाहेर, चौकार, शेवट गोड आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ 24. तुझे लग्नाला व्याधी पैसे हात गणशी गणशी. तुझे लग्नाला व्याधी पैसे हात गणशी गणशी. येस, थँक्यू. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 24 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या धावेंना रोख लगावली होती. प्रणय पाटील, बाळू आपला वैयक्तिक प्रथम सांघिक चतुर्थार्थ षटक घेऊन येत असताना येणारे 6 चेंडू आहेत. येणारे 6 चेंडू किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. 2 खेळाडू, रोहित पाटील दुसरीकडून आल्या आल्या 4 धावेने ती सुरुवात करून देतोय. चांगली सुरुवात आतापर्यंत. पहिल्या 18 मध्ये 24 धावा धावफलकावर येत असताना दुसरीकडून मार्कला आपण पाहतोय सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 25 धावा धावफलकावर. येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. लोअर फुलटचा चेंडू टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न निर्धाव आहे. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पुन्हा एकदा संधी आहे, धावचीची संधी आहे आणि पंचांचा बोट हवेत. अर्थातच रोहितच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. येस, धन्यवाद डीजे. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 25 धावा धावफलकावर. धावेंना रोख लगावलंय, परंतु ते अतिरिक्त येणारी धाव आता धावफलकामध्ये 1 ने भर पडत असताना 26 धावा धावफलकावर आहेत. न्यू बॅटर दुसरीकडे मयूर घरातला आपण पाहतोय. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर आहे. पंचांचा डिसिजन. आता टेक्निकल टीमची मदत घेतली जाते, परंतु ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय सव्वीस धावा धावफलकावर असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ. रिप्ले आणि पंचांचं डिसिजन. OUT गडीबाद तिसरा. मयूरच्या रूपानं जसा येतोय तसा आता मयूर पुन्हा एकदा मैदान सोडतोय. थँक्यू. 26 धावा आतापर्यंत धावफलकावर येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. मार्क आतापर्यंत शांत संयमी खेळ, परंतु येथून येणारा चौकार नक्कीच पुन्हा एकदा चांगला कमबॅक करून देईल. आतापर्यंत धावफलकावर 27 धावा आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. समीर न्यू बेटर
आतापर्यंत 27 धावा धाफकावर येथून येणारे चौकार नक्कीच 31-32चा टार्गेट, परंतु येणारे सिंगल 29 धावांचं लक्ष. दोन संघातील तो सामना. आखूड टप्प्याचा चेंडू टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगल्यारीत्या गॅदर. धावचीच्या रूपानं अजून एक गडी बाद. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 27 धावा धाफकावर. थँक्यू डीजे. येणारी 24-28 धावांचं लक्ष धाफकावर आहे. गंभीर सर. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन अगदी पिवळमय वातावरण आहे आणि त्या पिवळमय वातावरणामध्ये अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा दरवर्षी अगदी थाटामाटात आणि उत्साहात पडणारी ही स्पर्धा अर्थातच तुम्हा सर्वांची लाडकी वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. या अगोदर आपण सामना पाहायला गेला तर जवळजवळ 40 धावांचं ते लक्ष. आई बारोंडा 11 विपक्ष धर्मा 11चा तो सामना थोडासा एकतर्फा राहिला, परंतु हा सामना कागदीपत्रे दोन्ही संघात तितके स्ट्रॉंग आहेत. काही खेळाडू जय दुर्गेश 11 संघ आपण पाहायला गेला तर अनुपस्थित आहे आणि त्या कारणास्तव आता डिसिजन आयोजन कमिटी आमच्यापर्यंत सूरजदा 2 धावांची पेनल्टी असणार आहे. अर्थातच 28चं लक्ष आता 26 आहे. येणारे 24 मध्ये 26 धावा धाफकावर बनवायचे आहेत. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे पंकजला पाहतोय, दुसरीकडे राहुल मोरे. फुलपाड्याचं हे मैदान म्हटलं तर राहुल मोरेचा 2 वर्ष अगोदरचा तो खेळ आठवतोय. मालिकावीर आणि हे मैदान राहुलला पसंत आहे. दुसरीकडे आपण पंकजला पाहतोय, ती डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित ती स्पर्धा थोडासा दुखापतीमध्ये होता, परंतु त्यानंतर पंकजचा देखील त्या प्रकारचा आपण खेळ पाहिला होता. चोवीस मध्ये 26. चला करण विकास थोडीशी घाई करा. आमचे पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती आणला. आमचे पप्पाने गणपती आणला. 24 मध्ये 26 धावा धाफकावर बनवायचे आहेत. चला किरण, वेळ जास्त जातोय. दोन सलामीवर बॅटर. दुसरीकडे समीर कदमला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. राऊंड विकेटचा मारा.
पहिला चेंडू पाहिला, न्याहाळला, सोडून दिला. अर्थातच फेअर डिलिव्हरी आहे. माफक आव्हान नक्कीच धाफकावर आहे, परंतु जयू दुर्गेश 11चा संघ आपण पाहायला गेला तर एक वेगळा वर्चस्व आहे आणि तो संघ आता त्यांना लढा देण्यासाठी साई चरण आणि त्यातील ही लढत. अगोदर टप्प्याचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पण या स्पर्धेला लाभलेले पंच अर्थातच एकीकडे वसई तालुक्यातील नामांकित पंच अर्थातच परशुराम पाटील, गंभीर पाटील सरांना आपण पाहतोय. दुसरीकडे एक गोड हास्य स्वभावी अर्थातच मिलिंद. फुलपाडा नगरी म्हटलं तर मिलिंदला आपण सातत्यानं पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आमची संपूर्णतः आयोजक कमिटी त्यामध्ये प्रत्येकाचा उल्लेख करावा तितक्या कमी आहे. ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी आकर्षित करणारी. त्यानंतर ती आउटफील्ड अगदी वेगानं. आमची संपूर्णतः पाटील नेटवर्कची टीम त्यामध्ये ऑपरेटर तनिष राऊतला आपण पाहतोय. कॅमेरामॅन अतुल यादव असेल, अनुराग चव्हाण असेल, टेक्निकल स्कोरर हिमांशु सिंग, आमचं मॅन्युअल स्कोरर आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवत आहेत आशुतोष. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धाफकावर आतापर्यंत 5 धावा. 26 धावांचं लक्ष धाफकावर आहे. पहिल्या 6 मध्ये 5 धावा धाफकावर येत असताना ऐकूयात आपण डीजेची 1-2 आणि येऊया मॅचच्या दिशेनं. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कुणकू बसतोय चांगला. येस, धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थानं आजचा संकष्टीचा तो दिवस आहे. गणरायाचं ते गीत. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 6 धावा धाफकावर आहेत. 1.1 चेंडूंचा खेळ. कर्णधार अर्थातच विकास धसकर. चिका खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी वेगाने येतोय. तुर्तास सिंगल धाव तितक्याच वेगानं पंकज सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट होत असताना 1.2 चेंडूंचा खेळ. 7 धावा धाफकावर आहेत. अर्थातच अजून देखील येणारे 16 मध्ये 19 धावा धाफकावर बनवायचे असताना सिंगल धावेने ते कॅल्क्युलेशन क्रिकेट हे मैदानामध्ये राहुल मोरेचं आपण सातत्यानं पाहिलंय. तितक्याच चांगला खेळ दुसरीकडून पंकजचा देखील आहे. त्या कारणास्तव सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 9 धावा आहेत. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याला प्रहार आहे चांगल्यारीत्या, परंतु कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 10 धावा धाफकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने सिंगल धावेने पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिल्या 12 मध्ये 11 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 12 मध्ये 15 धावा अजून देखील धाफकावर बनवायच्या आहेत. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. येस, थँक्यू. 12 मध्ये 15 धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 11 धावा धाफकावर. मयूर घरात. दर्शन नाही रे होता चांगल्यारीत्या गॅदर आहे. आता मॅचचं इक्वेशन काय आहे? येणारे 11 मध्ये 15 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. ऑनसाईडच्या दिशेनं हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 2.2 चेंडूंचा खेळ. 12 धावा धाफकावर. 26 धावांचं एक माफक आव्हान नक्कीच धाफकावर आहे, परंतु ज्या प्रकारचं समीरला आपण पाहिलं चांगल्यारीत्या ती ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवत असताना 3रं षटक मार्गस्थ आतापर्यंत मयूर घरत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 1 धाव खर्ची पडत असताना आतापर्यंत 12 धावा या धाफकावर आहेत. 2 सलामीवर बॅटर जे कोणत्याही क्षणाला सामना फिनिश करणं जाणतात असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. राहुल मोरे दुसरीकडे पंकज आहे, परंतु यावेळेला पुन्हा एकदा वळण घेणारा तो चेंडू. मनगटा साह्याने खेळलेला फटका. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा ह्या धाफकावर आहेत.
तेजसदादा कांबळे आणि त्यांची संपूर्णता टीम खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी मेहनत आहे स्पर्धेसाठी. अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टींवर लक्ष दिलं जात आहे आणि त्या कारणास्तव ह्या स्पर्धेचं अगदी वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाते. अशी स्पर्धा अर्थातच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि यंदाच्या वर्षाची चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहायला गेले तर युनिक शॉर्ट अँड स्वीट अशी त्या ट्रॉफीकडे आपण बघायला गेलं तर बघतच राहावं त्या प्रकारची ती ट्रॉफी आहे. परंतु आता पंचांकडे डीजे एक मिनिट थांबवतो. पंचांना चॅलेंज केलं जात आहे. 4 धावा नक्कीच आहेत परंतु त्यानंतर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो राहुल मोहरे म्हणतोय यावेळेला की पाठच्या लाईनला पाय टच आहे. आणि त्यासाठी आता पंचांना ते चॅलेंज केलं जात आहे. पंचांचं डिसिजन बॅक साईडचा बॅक साईडची जी पट्टी आहे तिथे येस गंभीरदा झूम करायला सांगू बॅक साईड डिसिजन फेअर डिलिव्हरी. चार धावेने धावा खोलताय 19 धावा धाफकावर. आता येणारे 6 मध्ये 7 धावा. येस थँक्यू डीजे. 6 चेंडू 7 धावा अजून देखील धाफकावर त्या बनवायच्या आहेत. 26 धावांचं आव्हान धाफकावर आहे. विघ्नेश साखळतोडे विपक्ष राहुल मोरे. 2 खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये खेळण्याचा प्रयत्न गॅदर केला जातोय. आता काय आहे आता मॅचचं इक्वेशन येणारे 5 मध्ये 7 बनवायचे आहेत. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या गॅदर आहे. सिंगल धाव धावतुरताच धावफलकामध्ये कंप्लीट. आता 4 मध्ये 6. येणारे 4 मध्ये 6 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू 6 धावांची गरज.
सिंगल कंप्लीट आहे. आता येणारे दोन चेंडू 5 धावांची गरज, अर्थातच एखादा मोठा फटका यावेळेला गरजेचा आहे आणि तो क्षमतावान खेळाडू खऱ्या अर्थानं राहुल मोरे मैदानामध्ये आहे. 24-26 धावांचं लक्ष असताना आता धाफक्यावर 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. एकीकडे राहुलला आपण पाहतोय, दुसरीकडून विघ्नेश साखळतोडे. 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे, परंतु ह्या मॅचचा हिरो कोण ठरणार, ह्या मॅचचा विलन कोण ठरणार, ह्यासाठी ती लढत आहे. धावचीची संधी आहे. पंचांचा बोट नव्हे तर टेक्निकल टीमची आता मदत घेतली जाते. 26 धावांचं एक माफक आव्हान होतं, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, ज्या प्रकारचं आतापर्यंत मैदानामध्ये झुंज दिले, ज्या प्रकारची लढा दिले, विजय सावंत आयोजक. गंभीर सर, नेटचे इश्यू आहे, त्या कारणास्तव आपण येथे येऊन तो डिसिजन द्यायचा. गंभीर सर, गडीबाद OUT आता 1 मध्ये 5 धावांची गरज आहे. न्यू बॅटर वरून येतोय स्ट्राईक एंडला. आता पंकजा अतिरिक्त धावांची यावेळेला गरज आहे. अतिरिक्त येणार का, आणि त्यानंतर मात्र चौकांची गरज असणार आहे. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना विघ्नेश साखळतोडे यावेळेला चुकी करणार का, यावर देखील नजर दिली जाईल. 1 मध्ये 5 धावांची गरज. पहिला न्याहाळला सोडून दिला. फेअर डिलिव्हरी सामना, फिनिश सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम जयू दुर्गेश 11. हार्डलक टीम साई चरण. चला 2 विनर संघ, धर्मा 11 विपक्ष जयू दुर्गेश 11.